होला. आज आपण अशा एका देशाची सैर करणार आहोत ज्यात हॉलिडेसाठी जे काय हवं ते सगळं काही आहे. म्हणजे बीचेस हवे तर बीचेस आहेत, डोंगर आणि पर्वत रांगा हव्या तर त्या सुद्धा आहेत. वेगवेगळ्या प्रकारची कल्चर आहेत. उत्कृष्ट जेवण म्हणजे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही जेवू शकता. नाईट लाईफ, साईट सीइंगच्या गोष्टी, मॉन्युमेंट्स, चर्चेस, मॉस्क, सगळं काही या देशात आहे. आणि एकेकाळी जवळजवळ संपूर्ण जगावर या देशाचं राज्य देखील होतं. आपण बोलत आहोत आज स्पेन बद्दल. आणि स्पेन बद्दल बोलायला वीणा वर्डचा जितेश घाग हा सुद्धा आपल्या बरोबर आहे आज. जितेशला स्पेन बद्दल भरपूर प्रेम आहे. म्हणजे थोडंसं मी म्हणेन एक सॉफ्ट कॉर्नर असतो ना, तसा जितेशला स्पेन बद्दल आहे. आणि जितेशनी वीणा वर्डच्या प्रोडक्ट्स म्हणा, मार्केटिंग म्हणा, या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं आणि अजूनही करतो आहे. स्पेन बद्दल आवड ह्याची निर्माण झाली कारण त्यांनी 3 वर्ष स्पॅनिश भाषा हा तो युनिव्हर्सिटीमध्ये शिकलाय. नमस्कार जितेश. नमस्कार सुनीलाताई. होला, ¿qué tal, señora? Muy bien, gracias. Qué bien. आणि आपल्या सर्व मंडळींना hola señoras y señores, buenos días, ¿cómo estás todos? Espero que todos muy bien. म्हणजेच मी आपल्याला म्हणतोय हेलो लेडीज अँड जेंटलमॅन, गुड डे, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आणि कसे आहात तुम्ही सगळे? आशा आहे की तुम्ही सगळे उत्तम असाल. जितेश, तुझं हे स्पॅनिशचं प्रेम आम्हाला दिसतच आहे. म्हणजे मला आता वाटलं मला एक ट्रान्सलेटर आणावं लागेल म्हणजे मंडळींना कळेल की आपण काय बोलतोय. छान, ही आवड असणं खरंच छान आहे. पण मला सांग, स्पेनची ही आवड कशी आली? म्हणजे आपण एक स्पेन ऍज अ ब्रँड जर म्हटलं की स्पॅनिश म्हणजे काय किंवा स्पेन हा देश म्हणजे काय, तर अनेक वेगवेगळे चित्र डोळ्यासमोर उभे राहतात. म्हणजे ते एक्सप्लोरर्स होते, ते आज सुद्धा फुटबॉलमध्ये खूप छान स्ट्रॉंग पोझिशन आहे त्यांची. एंटरटेनमेंट इंडस्ट्री म्हटलं तरीही छान पोझिशन आहे. टुरिझम म्हटलं तिथेही ते करतात. हिस्ट्री, कल्चर सगळं काही स्पेनमध्ये बघायला मिळतं. सो तुला काय वाटतं, ही एक तर आवड कशी निर्माण झाली आणि स्पेन हा ब्रँड म्हणजे नक्की काय? बरोबर, नक्की ताई. पहिलं म्हणायचं तर मला स्पॅनिशची आवड झाली ही अनावधानाने. म्हणजे लहानपणापासून मी रिकी मार्टिनची गाणी ऐकायचो. त्यात उन दोस त्रेस असेल किंवा लिव इन द विदा लोका असेल किंवा आले आले असेल, तर ह्या सगळ्यांनी अनावधानाने जाणता अजाणतेपणे कुठेतरी माझ्या मनात स्पॅनिश भाषेने घर केलं. त्यावेळेला अर्थातच उन दोस त्रेस देखील काय असतं त्याचा अर्थ कळत नव्हता. पण काळांतराने मग मी माझ्या शाळेच्या लायब्ररीत अशा काही देशांची नावं माझ्या डोळ्यापुढे म्हणजे माझ्या वाचनात आली जी कधी आपण इकडे ऐकलीच नव्हती. तर हॉन्डुरास, निकारागुआ, कोस्टारिका, तर त्याच्याबद्दल मी आणखी वाचत गेलो. आणि जेव्हा मी ठरवलं हे फॉरेन लँग्वेज शिकायची तर ऑफकोर्स फर्स्ट माझं चॉईस ठरलेलीच होती आणि ती स्पॅनिशच होती. तर एक मनात कुठेतरी प्रेम स्पॅनिश बद्दल आधीपासून होतं आणि एक भाषा शिकण्याची इच्छा होती. तुम्ही जसं आता म्हणालात की स्पेन ऍज अ ब्रँड, तर ऑफकोर्स एक अत्यंत, जर आपण एक ब्रँड म्हणून स्पेनला बघतो तर नक्कीच एक स्ट्रॉंग ब्रँड पूर्ण आणि फक्त एका ठिकाणी किंवा एक लिमिटेड मर्यादेपुरता नव्हे पण संपूर्ण जगात एक स्ट्रॉंग ब्रँड किंवा त्याचा प्रभाव असलेला असं स्पेन देश आहे. फॉर एक्झाम्पल, आणि ह्याचा रेफरन्स आपल्याला इतिहासात पण मिळतो की जसं क्रिस्टोफर कोलंबस यांनी अमेरिकेचा शोध लावला, ते स्पॅनिश किंग फर्डिनंड आणि क्वीन इझाबेला यांच्याच पेट्रोनेज अंडर त्यांनी अमेरिकेचा शोध लावला. त्यानंतर पोप अलेक्झांडर द सिक्स्थ यांनी पूर्ण जगाला 2 भागांमध्ये डिवाइड केलेलं, एक स्पॅनिश एम्पायर आणि पोर्चुगीज एम्पायर. त्याच्यामध्ये पूर्वेकडचे सगळे देश, पूर्वेकडचं पूर्ण जग हे पोर्चुगीजांच्या अंडर होतं आणि पश्चिमेकडचं संपूर्ण जग हे स्पॅनिश एम्पायरच्या अंडर होतं. तर असा देश ज्याने एकेकाळी जवळजवळ 2 खंडांवर राज्य केलं. आपल्याला अमेरिकेचा शोध ज्या देशाने लावला, आज जगामध्ये आपल्या सर्वांचं आवडतं चॉकलेट जे आहे ते जगाला पहिलं इंट्रोड्यूस ज्या देशाने केलं. आणि कदाचित आपल्या सगळ्या मंडळींना पण आश्चर्य वाटेल, पण आपल्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी जसं आपला चष्मा असो किंवा आपला शार्पनर असो पेन्सिलचा किंवा स्टेपलर, याचा शोध देखील याचं इन्व्हेन्शन स्पेन मध्ये झालं. तर असा हा देश आहे. आणि तुम्ही जसं मेन्शन केलं की स्पोर्ट्स मध्ये म्हणा तर इकेर कासियास असो, आंद्रेस इनिएस्ता असो, हे फुटबॉलचे जे देवता ज्यांना आपण मानू शकतो असे, किंवा मग ऑफकोर्स FC बार्सेलोना, रियाल माद्रिद हे फुटबॉल क्लब्स ला लिगा मधले,
आपण मूवीज बघतो तेव्हा पेनेलोपे क्रूज, सॅन्ड्रा बुलॉक, हावियर बार्देम, अँटोनियो बांदेरास हे ऍक्टर्स असो, किंवा मग शॉपिंगला जाताना झारा आणि मँगो सारखे ब्रँड्स असो, आपण जेव्हा म्युझियम्सना जातो किंवा पेंटिंग्स आपण जेव्हा जगातल्या महान पेंटर्स बद्दल म्हणतो तेव्हा साल्वादोर दाली, पाब्लो पिकासो ह्यांची नावं येतात. टेनिसमध्ये राफेल नादाल आहे, किती किती सिंगर्स मध्ये ऑफकोर्स रिकी मार्टिन आहे, एनरिके इग्लेसियास आहे, शकीरा आहे, लुईस फॉन्सी जे त्याचं डेस्पासितो गाणं इतकं फेमस आहे. म्हणजे सगळीकडेच कुठे ना कुठे आपण जुडलेलो आहोत स्पेनशी, असं मला वाटतं. बरोबर म्हणतोय तू जितेश. म्हणजे तू आता बोलत होता आणि त्याबद्दल मी 2-3 पॉइंट्स घेणार आहे तुझ्या बोलण्यावरून. कारण जिथे पाहू तिथे स्पेन किंवा स्पॅनिश भाषा, स्पॅनिश कल्चर, स्पॅनिश फूड ह्याचा कुठे ना कुठेतरी आपल्या जीवनाशी संबंध हा आलेला असतो. आणि जेव्हा आपण स्पेनला भेट देतो, आपण जेव्हा स्पेनला जातो तेव्हा ह्याबद्दल अधिक माहिती आपल्याला घेता येते. आपण खूप तिथे एक अगदी एंटरटेनिंग असं हॉलिडे होतो असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण जसं तू म्हटलं तसं स्पोर्ट इव्हेंटसाठी आपण स्पेनला जाऊ शकतो, आपण म्युझिक इव्हेंटसाठी जाऊ शकतो. आपण जेव्हा जातो तेव्हा आपण रिअल माद्रिद किंवा बार्सा ह्या दोन्हीचे स्टेडियम देखील यांना भेट देऊ शकतो. अशा अनेक गोष्टी करू शकतो. तू इसाबेला आणि फर्डिनांड ह्यांचं नाव घेतलंस. सो हे स्पेनचे पहिले रॉयल्टी किंवा पहिले मोनार्क असं म्हणता येतील. म्हणजे पहिले राजा आणि पहिले राणी. कारण ह्यांना फर्स्ट टाइम स्पेनमध्ये त्यांना क्वीन आणि किंग असं उद्देशात आलं. आणि त्यांच्या लग्नामुळे स्पेन हे एक युनिफाईड कंट्री झाली. म्हणजे आज सुद्धा त्यात कॅटलोनिया, अंदालुसिया असे वेगवेगळे भाग आहेत. सो आपण जेव्हा स्पेनला जातो बहुतेक वेळा जे पहिल्यांदा स्पेनला भेट देतात ते बार्सिलोनाहून सुरुवात करतात किंवा मद्रिड पासून. आणि स्पेनचे हे 2 मेन गेटवे पॉइंट्स किंवा जे आपण जिथे म्हणू की विमानतळ जी फेमस आहेत ती बार्सिलोना आणि मद्रिड. इथून आपण सुरुवात करतो. बार्सिलोनाहून पुढे मग व्हॅलेन्सियाला जाऊ शकतो. मॅड्रिडहून खाली उतरताना आपण टोलेडो करून कॉर्डोबा या सगळ्या देश बघून हे सगळे शहरं बघून आपण येतो ते खाली अँडलुसियामध्ये, जिथे सेव्हिया हा त्याच्यातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात सुंदर शहर असंही म्हणता येईल. त्याबरोबरच अर्थातच स्पेनचा कोस्ट आणि स्पेनचे बीचेस ह्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे. आणि पुढे आपण बोलणार आहोत त्याच्याबद्दल. सुमालागा, मार्बेया आणि मग पुढे ग्रॅनेडा असे अनेक शहरं आपली बघून होतात. अर्थात एक पॉडकास्ट पुरेसा नाहीये जिथे स्पेन बद्दल बोलायला. आणि जेवढं बोलू तेवढं कमी. पण मी पाहिलंय की जे युथ आहे, जी यंग मुलं आहेत, म्हणजे जे त्यांना सुद्धा स्पेन बद्दल बरीचशी ओढ आहे. आणि मला असं वाटतं यातलं एक मुख्य कारण हे जे तू आता बोलताना बोललास त्यातले जे टीव्ही आहे किंवा सिनेमा आहेत, फुटबॉलर्स आहेत, स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज आहेत. मला असं वाटतं नक्कीच हे एक कारण होऊ शकतं. जितेश तुला काय वाटतं की टीव्ही आणि सिनेमा ह्याचा देखील इन्फ्लुएन्स स्पेन प्रमोट करण्यात झालाय का? नक्कीच नक्कीच ताई. मला वाटतं की 2010 मध्ये जेव्हा जिंदगी ना मिलेगी दोबारा हा मूवी रिलीज झाला, अक्षरशः म्हणजे द मूवी टूक इंडिया बाय स्टॉर्म असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा याला ऍक्च्युली असे माझ्या वाचनात देखील आलंय की जवळजवळ 65% इंडियामधून टुरिझम वाढलं त्या मूवी नंतर स्पेनला. म्हणजे जणू काही तो एक ब्रोशर जसा आपण हातात बघतो, तो मूवी एक स्पेनचा ब्रोशर होता की आपल्याला सगळी ठिकाणं तिथे दिसली आणि सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यामध्ये एक सुंदर स्टोरी 3 मित्रांची गुंफलेली होती जिथे ते रोड ट्रिप घेतात. तर कुठेतरी आपल्याला लिबरेट करणारं, एक मोकळा श्वास घ्यायला लावणार आणि नवीन असं डेस्टिनेशन खरं म्हणतोय तू जितेश. मला आठवतं जितेश, म्हणजे मी इथे तुला थोडी थांबवणार आहे, पण मला खरंच आठवतं की तो सिनेमा पाहिला आणि त्याच्यानंतर जणू काय स्पेन बद्दलचं चित्रच बदललं. त्यानंतर आपल्याकडे जिंदगी ना मिलेगी दुबाराचे हॉलिडेज म्हणजे टूर्स देखील अशा आखण्यात आल्या की जे जे काही त्या लोकांनी त्या टूरमध्ये एक्सपिरियन्स केलं ते सुद्धा आपण इथे लोकांनी जाऊन एक्सपिरियन्स केलं. म्हणजे मला जाऊन स्काय डायव्हिंग करायचंय, मला जाऊन स्कुबा डायव्हिंग करायचंय. आणि स्पेनकडे बघण्याचा कम्प्लीट एक दृष्टिकोन बदलला. अर्थात हल्ली मला वाटतं गेल्या 2 वर्षात ते जास्त पॉप्युलर झालं ते मनी हाइस्ट किंवा ला कासा दे पापेल या सिरियल मधून. तू बघितलंयस का जितेश ते? हो हो नक्कीच मॅम, मी बघितलंय. आणि मला ह्याबद्दल तुम्हाला देखील विचारायचं होतं की एकदा आपल्या बोलण्यात आपण जेव्हा एकदा काही गप्पा मारत होतो त्यावेळेला तुम्ही म्हणालेलं की मला वाटतं की इंडियामध्ये सगळ्यांनीच
आता युथ मध्ये म्हणा किंवा खूप जणांनी मनी हाइस्ट पाहिलंय, पण तुम्ही अशा काही मोजक्या लोकांपैकी आहेत ज्यांनी ठरवलं की मला मनी हाइस्ट इंग्लिश मध्ये न बघता स्पॅनिश मध्ये बघायचं. तर ह्या मागचं मॅम काय कारण होतं ताई, आणि कसा होता तुमचा तो अनुभव? बरोबर आहे जितेश तुझं म्हणणं. ऍक्च्युली तिची सुरुवात अशी झाली की माझी मुलगी सारा आहे ते तिने आधी सुरुवात केली. ती ते स्पॅनिश मध्ये बघत होती. तेव्हा माझा फारसा काही इंटरेस्ट त्याच्यात आला नाही. पण तिला बघता बघता माझ्या कानावर ते शब्द पडायला लागले आणि एकदा मी ते इंग्लिशमध्ये पाहिलं, पण मला ते नाही आवडलं. कारण मला असं वाटतं जे आपले मूळ भाषेतले भाव आणि जे एक खरी स्टोरी सांगायची जी हे येते ती फक्त आपल्या स्वतःच्या भाषेत येते. आणि तेच मला तिथे स्पॅनिश मधून ते जाणवलं की थोड्या वेळाने एक्झॅक्टली शब्दाचा अर्थ काय हे कळायची काही गरज नव्हती. ते बघता बघता ऐकता ऐकता मला हळूहळू थोडी थोडी स्पॅनिश भाषा देखील कळायला लागली आणि मी स्पॅनिश सुद्धा छोटं मोठं शिकायला लागले. आणि घरी शेवटी मी म्हणजे स्पॅनिश मध्येच बोलत होते. आणि काही शब्द हे बटाटा, जसं आपण बटाट्याला बटाटा म्हणतो तसं ते देखील म्हणतात. सो काही गोष्टी खरंच खूप सिमिलर आहेत. सो मला असं वाटतं जितेश की आपण जेव्हा एखादा देश बघायला जातो तेव्हा निदान तिथल्या काही शब्द, काही फ्रेजेस त्या सुद्धा आपण पाठ केल्या तर आपल्याला अजून मजा येते. आणि तिथल्या लोकांना त्यांच्याच भाषेत जेव्हा आपण ग्रीट करतो ते देखील खूप खुश होतात. आणि मग नंतर भाषेचं काही काम नसतं. आपण अगदी आरामात एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतो. पण जितेश तू या मूवीचा उल्लेख केलास जिंदगी ना मिलेगी दोबारा, आणि त्यात ना आपण काही स्पॅनिश फेस्टिवल्स पाहिले. बरोबर. आणि त्यांनी सुद्धा ठरतं की स्पेनला कधी भेट द्यावी. म्हणजे बरेच वेळा प्रश्न येतो की स्पेनला आपण कधी जावं, कधी भेट द्यावी, काय बघता येईल. तसं पाहिलं तर ते वर्षभराचं डेस्टिनेशन आहे. कारण तिथे बीचेस आहेत, मेडिटरेनियन एरिया आहे. त्यामुळे म्हणजे थंडी असते, पण अगदी बर्फ पडण्या एवढी थंडी नसते जर तुम्ही एखाद्या डोंगरावर गेला नाहीत तर. सो ज्यांना थोडंसं वॉर्म क्लायमेट आवडतं, थोडीशी उष्णता आवडते आणि वर्षभर फिरायचं असेल तर स्पेन हे खरंच छान जागा आहे. पण त्याचबरोबर तिथले काही फेस्टिवल्स आहेत जे खूप फेमस आहेत. तर नक्कीच. तुला आणि ती बघायची असतील तर अर्थातच त्या त्या वेळी जायला हवं. तुला अशी कुठली स्पॅनिश फेस्टिवल्स आवडतात? हो, तर ताई आपण जिंदगी ना मिलेगी दोबारामध्ये ला टोमाटिना फेस्टिवल पाहिलाय. तो त्यानंतर तो फेस्टिवल इतका प्रसिद्ध झाला की सगळ्यांना आपल्या टूर्स पण होत्या देखील ला टोमाटिनाचे स्पेशल टूर्स, स्पेन विथ ला टोमाटिना. त्यावेळेला लोकांनी जाऊन तिथे आपले गेस्ट गेले, गेस्टनी एन्जॉय देखील केलं, टोमॅटोची खेळले. तर हा फेस्टिवल ताई जवळजवळ 70 वर्ष जुना आहे. 70 वर्ष आधी हा पहिला फेस्टिवल खेळला गेला आणि त्यानंतर 70 वर्षापासून ही बुन्युएल एक छोटंसं गाव आहे वालेन्सियामध्ये, जिथे ही परंपरा आजतागायत सुरू आहे. तर ह्यामध्ये असं आहे की प्रत्येक ऑगस्टच्या शेवटच्या बुधवारी हा फेस्टिवल खेळला जातो. आणि हजारो टन ट्रक्स भरून टोमॅटोज येतात. हार्वेस्टचा सीझन असतो तो टोमॅटोचा, त्यावेळेला हार्वेस्ट चांगलं होतं आणि तो एकमेकांवरती टोमॅटो फेकले जातात. हा फक्त 1 तास फेस्टिवल चालतो. एक बेल वाजते आणि त्यावेळेला जो फेस्टिवल सुरू होतो आणि 1 तासाने बेल बंद केल्यानंतर तो थांबायचं असतं सगळ्यांनी. असा नियम आहे. पूर्ण शहराला, पूर्ण गावाला मग पाण्याने धुतलं जातं आणि टोमॅटोच्या ऍसिडिक प्रॉपर्टीमुळे पूर्ण स्वच्छ ते भिंती असतील सफेद शुभ्र त्या संपूर्ण धुवून निघतात. तर इतका हा विशेष असा टोमॅटोनो फेस्टिवल आहे. ला टोमॅटोनो व्यतिरिक्त एक आणखी मॅम दुसरा खूप इंटरेस्टिंग फेस्टिवल आहे तो लास फायास, जो देखील व्हॅलेन्सियामध्ये सेलिब्रेट केला जातो. तर लास फायास मॅम मला वाटते ताई तुम्हाला पण याबद्दल खूप इंटरेस्टली तुम्ही एकदा मला सांगत होता याबद्दल की काय आहे आणि जितेश, होळीशी फार साम्य आहे. बरोबर आहे तुझं जितेश. जसं तू म्हणालास की ला टोमॅटिना आहे, टोमॅटोचं उत्पादन खूप छान झालं की त्याचा एक आनंद व्यक्त करण्यासाठी ला टोमॅटिना हा फेस्टिवल साजरा केला जातो. एक आपल्याशी साम्य म्हटलं तर जसं भारतात आपण वसंत ऋतूच्या आगमनाच्या वेळेला होळीचं एक आपण बैसाख म्हणा हे म्हणा आणि होळी आपल्याकडे साजरा केली जाते. तर होळी आणि स्पेन मधले 2 फेस्टिवल्स आहेत ज्याचं मला वाटतं होळी आणि रंगपंचमी या दोन्हीशी साम्य आहे. रंगपंचमी थोडक्यात आपण अर्थात रंगांनी आणि पाण्याने खेळतो, स्पेनमध्ये टोमॅटोनी खेळली जाते. त्यामुळे हे ला टोमॅटिना ते एक साम्य. दुसरं जसं आपण होळीला होळिका दहन करतो आणि आपण एक बॉनफायर बनवतो आणि होळी साजरा करतो, होळिकाची पूजा करतो. तसंच स्पेनमध्ये मार्चमध्ये ला फायास हे जे फेस्टिवल सेलिब्रेट केलं जातं ह्याच्यात पेपियर माशी म्हणजे पेपरनी बनवलेले असे छान छान छोटे डॉल्स आणि पपेट्स बनवल्या जातात.
ह्यांचं प्रोसेशन होतं गावातनं आणि मग नंतर हे प्रोसेशन हे होळीप्रमाणेच त्यांचं सुद्धा दहन केलं जातं. त्यांना सुद्धा एक बॉनफायर बनवून त्याच्यात हे केलं जातं. सो हा सुद्धा अतिशय सुंदर फेस्टिवल आहे बघायला आणि स्प्रिंग सीझन सेलिब्रेट करण्यासाठी या फेस्टिवलचा त्यांनी सुरुवात केली. सो असे खरंच अनेक फेस्टिवल्स आणि अनेक गोष्टी आहेत. पण तो जितेश बोलला होतास एक रनिंग ऑफ द बुल्स या फेस्टिवलकडे आपण आता येऊया. हो. म्हणजे एनसीएरो ज्याला म्हणतात किंवा रनिंग ऑफ द बुल्स हे सुद्धा खूप प्रसिद्ध आहे आणि त्याचे 2 प्रकार आहेत. तर त्या दोन्ही प्रकारांबद्दल सांगा मला. हो, तर ताई आपल्याला हा फेस्टिवल माहिती जो रनिंग ऑफ द बुल्स आहे, बुल्स च्या पुढे धावणं, जेव्हा बैल आपला पाठला करतात, तो आपण सान फेर्मिन म्हणून फेस्टिवल त्याला म्हणतात, जो पाम्प्लोना या ठिकाणी जो साजरा केला जातो. तर हा आपण पाहिलाय आणि आपल्याला माहिती आहे ह्याबद्दल. पण असाच काहीसा सिमिलर असा एक बोलो एनसीएरो नावाचा फेस्टिवल जो माताएल पिनो नावाच्या ठिकाणी मॅड्रिडमध्ये खेळला जातो. तर ह्यामध्ये काय असतं की बुल्स नसून एक मोठा बॉल तयार केला जातो, जो जवळजवळ 3 मीटर डायमीटरचा असतो आणि 150 किलो वजनाचा असतो. आणि तो बॉल कम्स रोलिंग बिहाइंड अस आणि आपल्याला त्या बॉल पुढे धावायचं. तर हे पण खूप एक्साइटिंग आहे की जिथे बुल्सना रिप्लेस केलं जातं बॉल्सने आणि या एका मोठ्या प्रचंड बॉलने आणि लोक याचा आनंद घेतात. आणि ह्यामध्ये आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की लहान मुलांना खेळायला छोटे छोटे बॉल्स देखील बनवले जातात की ज्याच्या मागे ते बॉल सोडले जातात ज्याच्या ते बॉल्स लहान मुलांचा पाठला करतात आणि मुलं त्यांच्या पुढे धावत असतात. त्याचा आनंद पण मुलांना देखील घेता येतो. जसं आता तुम्ही आता ला टोमॅटिना बद्दल आपण बोलत होतो, तसंच सिमिलरचा हा फारसा माहित नसलेला एक द वाईन बॅटल ऑफ हॅरो नावाचा पण एक फेस्टिवल आहे, जो ला रियोहा या ठिकाणी हॅरो नावाच्या गावात हॅरो नावाच्या ठिकाणी हा फेस्टिवल साजरा केला जातो. या ठिकाणी टोमॅटो नसून वाईनने जवळजवळ होळी वाईनची रंगपंचमी खेळली जाते. 10,000 लोक एका ठिकाणी जमतात. हा जवळ जूनच्या शेवटी हा फेस्टिवल प्रत्येक वर्षी खेळला जातो आणि 40,000 लिटर वाईन एकमेकांवर फेकली जाते आणि संपूर्ण असमंत वाईनने जणू काही डुंबून जातो. असा हा फेस्टिवल देखील आहे. तर वाईन प्रेमी असतील, ज्यांना वाईन प्यायला आवडते, त्यांनी हा फेस्टिवल नक्कीच अटेंड करावा असं मी रेकमेंड करेन. खूपच छान फेस्टिवल्स आहेत आणि नक्कीच मला वाटतं एकदा नव्हे तर 2-3 वेळा तरी स्पेनला जावं लागेल, जरी सगळे वेगळे फेस्टिवल्स बघायचे असतील तर. नक्कीच. जितेश, आपण बोलताना असं लक्षात येतंय ना की आपले काही फेस्टिवल्स, स्पेनचे काही फेस्टिवल्स हे बरेच ओळखीचे आहेत, सिमिलर आहेत. तशाच स्पेन आणि भारतात बरंचसं साम्य सुद्धा आहे. म्हणजे काही गोष्टींमध्ये फेस्टिवल्स बद्दल आपण बोललोच, पण इतर कुठल्या गोष्टींमध्ये साम्य जाणवलंय तुला? नक्कीच ताई. तुम्ही जसं म्हणालात ना, आणि आपण मगाशी तुम्ही बोलत होतात की स्पॅनिश भाषेमध्ये खूपसे शब्द जे आहेत आपल्या हिंदी भाषेशी किंवा भारतीय भाषांशी खूप साम्य त्याला दिसतं. नक्कीच ही खरी गोष्ट आहे की कारण ही जी स्पॅनिश भाषा आहे त्याला इंडो युरोपियन लँग्वेज ऑफ फॅमिलीजच्या अंडर येते. इंडो युरोपियन लँग्वेज, ज्याच्यात इंडिया आणि पूर्ण इंडियन सबकॉन्टिनेंट आणि युरोप ह्याच्यामध्ये मिलाप झालेला आहे. जसे लोकांचं येणं जाणं झालं एका ठिकाणापासून दुसरीकडे, तसं भाषेने पण प्रवास केला आणि खूपसे शब्द आता इथे आलेत. इकडचे खूपसे शब्द कदाचित तिथे गेले असतील. असं तुम्ही जसं बटाटा वरला पाताता म्हणतात स्पॅनिश बटाट्याला, पण बटाटा मूळचा साऊथ अमेरिकेचा. तो बटाटा मुळात इंडियामध्ये केव्हा नव्हताच, म्हणून तो पाताता तोच इथे झाला बटाटा आपल्या मराठीत येऊन किंवा भारतात येऊन. त्यानंतर असे खूपसे शब्द, जसं तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कामिसा हा शब्द आहे, तुम्हाला लगेच तुम्ही गेस करू शकाल. हिंदी में कमीज ज्याला आपण म्हणतो, दॅट इज कमीज, शर्ट. बरोबर. पांतालोनेस, पॅन्टलूनचा आपल्याला ब्रँड हा माहिती आहे, पण पांतालोनेस इज ट्राउझर्स इन स्पॅनिश. आणि जी हिंदी में पतलून पतलून म्हटलं जातं, किंवा तसंच मेसा इज टेबल आणि हिंदीमध्ये त्याला मेज म्हणतो. असे खूपसे समानार्थी शब्द किंवा साम्य असलेले शब्द आपल्याला सापडतील. बऱ्याच गोष्टींमध्ये स्पेन आणि भारतात समानता आहे. जसं जेवणाबाबतीत, जेवणाचे टायमिंग्स तुम्ही म्हणाल तर त्याची एक गंमत आहे की स्पेनमध्ये पण खूप साऱ्या देशांमध्ये, एस्पेशली उत्तर युरोपियन देश किंवा अमेरिकेत, जेवणाचं टायमिंग, रात्रीच्या डिनरचं टायमिंग हा लवकर आहे. फॉर एक्झाम्पल 7-7:30, जास्तीत जास्त 8च्या आत लोक जेवतात. पण स्पेनमध्ये मोस्टली आपल्या भारताप्रमाणे 9-9:30ला जेवणाची किंवा त्यानंतर संपूर्ण परिवार एकत्र बसून जेवण्याची अशी परंपरा आहे.
या संदर्भात ताई तुम्ही एकदा मला सांगितलेलं की तुम्ही जेव्हा स्पेनला गेला ते गंमत घडलेली, दुपारी लंचचा वेळ होता, 2 वाजलेले आणि तुमच्या हो पोटात अक्षरशः जितेश, कावळे ओढत होते. अरे ती काय गंमत आहे? आम्हाला एवढी भूक लागली होती आणि हा अर्थात अनेक वर्ष झाली याला, नक्की. जवळजवळ एक 15 वर्ष झाली असतील. आणि मी स्पेनला गेले तेव्हा मी म्हटलं आता भूक लागली, आता जेवायला जाऊया. पण मला वाटलं ते रेस्टॉरंट बंद दिसलं, तर मला वाटलं कदाचित लवकर बंद झालं असेल, ते 2 वाजले होते, 2 वाजतच होते. तर मी म्हटलं अरे इथे रेस्टॉरंट लवकर बंद झाली, जेवायला का मिळणार नाही. आणि आम्ही नंतर जाऊन विचारलं तर ते म्हणाले नाही नाही, आम्ही 2 वाजता उघडणार आहोत, कारण दुपारचं जेवण हे सागर संगीत आणि नीटच व्हायला पाहिजे. तर 2 ते 5 हे दुपारच्या जेवणाची वेळ होती. आणि तसंच संध्याकाळी सुद्धा 9 वाजल्यानंतर तिथे जेवण मिळतं. सो बऱ्यापैकी ह्याचाच मी म्हणेन एक एक्सटेन्शन असं सुद्धा आहे, की ज्यांना नाईट लाईफ आवडतं आणि एक हॉलिडेवर जाताना नाईट लाईफ हे सुद्धा एन्जॉय करायचंय, की बाबा फिरायचंय रात्री, आपण वर आहोत. तर बऱ्याचशा युरोपियन देशात 7, 8, 9 मॅक्झिमम 9 वाजेपर्यंत जेवण मिळतं आणि बंद होतं. पण स्पेनमध्ये हीच गोष्ट उलट आहे आणि ते उशिरा जेवतात आपल्यासारखेच. थोडंसं आपल्यासारखं. आपण कदाचित एवढे उशिरा आता जेवत नाही. पण ही ही एक स्पेनची गंमत आहे. जेवणावरून मला इथे अजून एक सांगायचं हितेश, की म्हणजे मड्रिडमध्ये सुद्धा आणि बार्सिलोनामध्ये सुद्धा अनेक फूड मार्केट्स आहेत, ज्याला आपण भेट देऊ शकतो. या फूड मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं, भाज्या, इतर गोष्टी, चीज, मीठ हे सगळं बघायला मिळतं. आणि त्याचबरोबर छोटे छोटे स्टॉल्स असतात, जिथे आपण स्पॅनिश जेवणाचा आनंद घेऊ शकतो. म्हणजे तापास, जे हा. छोटे छोटे स्नॅक्स आहेत स्पेनचे, त्याला तपास म्हणतात. आणि एका मागे एक वेगळे वेगळे छोटे छोटे डिशेस, जे आपण स्टार्टर्स म्हणतो म्हणजे भारतात, तेच बरोबर. तापास हे इथे तिथे जाऊन घेता येतात. जसं ला रामलासवरचं जे मार्केट आहे ते देखील खूप सुंदर आहे बार्सेलोनामध्ये. आणि मद्रिदमध्ये सॅन मिग्वेल मार्केट हे मला खूप आवडतं. सो तिथे मी जर कधी गेले तर नक्कीच तिथे जाऊन ह्याचा सुद्धा आस्वाद घेते. बरोबर. ह्याच्याबद्दल आपण बोलताना जितेश अजून एक साम्य आहे आणि हा. कदाचित बऱ्याच लोकांना ते माहीत असेल सुद्धा. पण स्पेनमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपण एक फ्लॅमेंको शो बघतो. सो बरोबर. आपल्या टूरमध्ये सुद्धा आपण फ्लॅमेंको शो बघतो. आणि फ्लॅमेंको हा स्पेनचा डान्स, अतिशय सुंदर डान्स आणि कलरफुल कॉस्ट्युम्स, बहुतेक वेळा लाल रंगाचा कॉस्ट्युम, त्याच्यावर पोल्का डॉट्स असतात, फ्रिल्स असतात, असा बरोबर. तो बायकांचा पोशाख असतो. आणि छान स्टेप्स करून ते नाचत असतात. त्यात मध्येच थोडंसं भारतीय संगीत आणि ह्याचा सुद्धा एक ह्याची एक छोटीशी झलक सुद्धा आपल्याला दिसते. आणि त्याचं कारण हेच आहे, की जे जिप्सीज राजस्थानवरून स्पेनला आले आणि ते कदाचित त्यांच्या बरोबर त्यांचं हे म्युझिक घेऊन आले, आपले काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स घेऊन गेले, आणि तेच संगीत आणि तेच डान्सचं रिदम ह्याचं स्पेनमध्ये जाऊन रूपांतर हे फ्लॅमेंको मध्ये झालं, असंही म्हणतात. सो ते सुद्धा एक कनेक्ट आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतं. म्हणजे ताई हे बघा ना, खरंच हे किती आश्चर्याची गोष्ट आहे की एखादा म्हणजे ज्याला आपण तिथे स्पॅनिशमध्ये ना त्या मंडळींना हितानोज म्हणतात, सेव्हियेला, अंदालुसियाला, जे साऊथ स्पेनमध्ये. हितानोज आर जनरली नोमॅडिक्स आपण जे म्हणतो ना, की बरोबर. ते बंजारे जे म्हणतात बंजारी, महाराष्ट्र, जिप्सी, बंजारी नोमॅडिक्स. हो, जिप्सीज म्हणतो, या हो. नोमॅड जिप्सीज आपण त्यांना म्हणू. तर इथून राजस्थानवरून ते जवळजवळ 9व्या की 14व्या शतकादरम्यान तिथे प्रवास त्यांनी केला. तिथे ते आपला कल्चर, म्युझिक घेऊन गेले. मग तिकडे आधीच अस्तित्वात असलेले अरेबिक इन्फ्लुएन्स असेल किंवा ज्युइश इन्फ्लुएन्स असेल, ह्यांच्या मिलापाने एक सुंदर असा एक कल्चरल अमॅल्गमेशन झालं. आणि डान्स हा फ्लमेंको, कदाचित म्हणूनच त्यांच्या हाताची मुवमेंट जी आपल्याला घुमरमध्ये राजस्थानचे दिसते, किंवा बरोबर. ती जी हातांची मुवमेंट ती तिथे आलेली आहे. आणि खूप साऱ्या आवाजाची जी पट्टी आहे ती तशी आहे राजस्थानच्या ह्याच्याप्रमाणे, की उंच आवाज होतो. आणि किती हे अमेझिंग गोष्ट आहे. बरोबर म्हणतेस तू जितेश. आणि तू मुस्लिम इन्फ्लुएन्स बद्दल बोललास, तर त्याबद्दल मला थोडं सांगायचंय, की स्पेन मधला जो मुस्लिम इन्फ्लुएन्स आहे तो बहुतेक करून जे नॉर्थ आफ्रिकेचे मुस्लिम्स होते ते बरोबर. तिथून स्पेनला गेले आणि त्यांना मोरिश इस्लामिक मोरिश पीपल असं म्हणायचे. आणि हे मोरिश कल्चर हे त्यावेळेला युरोपच्याही पुढे होतं.
म्हणजे ग्रीस कल्चर जे आधी होतं त्यातल्याही काही गोष्टी ह्या मोरिश लोकांनी परत एकदा युरोपलाच इंट्रोड्यूस केल्या, जे इतर गोष्टी ते विसरले होते. आणि हे त्यांच्या तिथल्या बऱ्याचशा आर्किटेक्चरमध्ये सुद्धा दिसतं. म्हणजे खास करून आपण जेव्हा ग्रानडाला अलांब्रा बघतो किंवा कॉर्डोबाचं मॉस्क बघतो, इथे सगळीकडे आपल्याला या मोरिश आर्किटेक्चरची अतिशय सुंदर झलक मिळते. म्हणजे एक कॉम्बिनेशन म्हणूया की इस्लामिक आर्किटेक्चर आणि युरोपियन आर्किटेक्चर ह्याचं हे एक मिक्सचर होतं. त्यात मग सुंदर गार्डन्स नक्कीच पाहायला मिळतात, फाउंटन्स पाहायला मिळतात, पाणी कुठून कुठे जातं हे सुद्धा अलांब्राला जेव्हा आपण भेट देतो तेव्हा हे कळतं. आर्चेस बघायला मिळतात की कशा प्रकारची ही आर्चेस डेव्हलप केली आहेत. त्यानंतर जेव्हा ख्रिश्चॅनिटी परत आली स्पेनमध्ये, त्यांनी ह्या मॉस्क मध्ये त्या मधोमधच स्वतःचे पॅलेसेस बांधले, त्याच्या मधोमधच चर्चेस बांधले आणि त्यामुळे एकाच ठिकाणी हे सगळं पाहायला मिळतं. तर खूपच सुंदर दिसतं आणि हो, फोटो देखील इथे खूप छान येतात असंही म्हणायला काहीच हरकत नाहीये. म्हणजे हे खूपसं काही भारतासारखं आहे की आपल्या इथे पण खूप सारे कल्चर्स आले, इन्व्हेजन्स झाले आणि खूप साऱ्या कल्चर्सचं पण त्याने जे झालं एक मेल्टिंग पॉट तयार झाला कल्चर्स. आणि जेव्हा खूप सारे कल्चर्स अमॅल्गमेशन एका ठिकाणी होतं, तो कल्चर आपोआप खूप रिच होतो. जसं आर्किटेक्चरली, कल्चरली, लँग्वेज, फूड या सगळ्या गोष्टी रिच होतात. आणि तसंच काहीच स्पेनचं आहे. त्याच्यामुळे एक हॉलिडेला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ते सर्व आपल्याला स्पेनमध्ये मिळतात. तुम्ही जसं म्हणालात आर्किटेक्चर बद्दल, त्यावरून मला आठवतं की स्पेनचं आर्ट देखील फार प्रसिद्ध आहे. तिकडचे म्युझियम्स असो किंवा जे मोठे मोठे पेंटर्स आहेत तिकडचे ते. तर त्याबद्दल मला एक मी कुठे वाचनात आलेलं की आता काही वर्षांआधीच एक 3-4 वर्षांआधी पुरातत्व शास्त्रज्ञांना स्पेनच्या अनेक जवळजवळ 3 स्पेन पसरलेल्या अशा 3 गुहांमध्ये अनेकशी अशी चित्र सापडली, केव्ह पेंटिंग, जी जवळजवळ 65,000 वर्ष जुनी आहेत. तर तो वारसा स्पेनच्या आर्टचा जवळजवळ आपण म्हणू तेव्हापासून सुरू होती. जगातल्या काही सर्वात जुन्या पेंटिंग्स पैकी ही आहे. आणि ऑफकोर्स तिथपासून सुरू होऊन आता पाब्लो पिकासो, दाली, हॉन मिरो यांसारखी ग्रेट पेंटर्स. तर मॅड्रिडला आपण जेव्हा जातो ते ऑफकोर्स प्राडो म्युझियम आहे, रेइना सोफिया आहे म्युझियम. आणि तिथे प्राडो म्युझियम तर इतकं मोठं आहे, जवळजवळ 8,500 पेंटिंग्स आणि 8,500 ड्रॉइंग्स, 7,500 पेंटिंग्स, 1,000 शिल्प, स्कल्पचर्स, इतकं सगळं आहे तिथे. जगातलं सगळ्यात जास्त वन ऑफ द मोस्ट व्हिजिटेड आणि मोस्ट फेमस म्युझियम्स. तर ताई असं प्राडो मॅड्रिडमध्ये असलेले प्राडो म्युझियम, जवळच असलेलं रेइना सोफिया आणि थायसन बर्नेमिसा, ही 3 म्युझियम्स अशी अगदी जवळ आहेत आणि हे तिघांचा एक ट्रायंगल बनतो. तर हे त्रिकोण मला वाटते जगात पहिल्यांदा असं कुठल्या शहरात झालं असेल की त्यांना मॅड्रिड्स गोल्डन ट्रायंगल ऑफ आर्ट असं म्हटलं जातं. आणि ज्याचा समावेश आता 2021 मध्येच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये पण झाला. तर ऑफकोर्स आर्ट लव्हर्स साठी पण स्पेन अक्षरशः एक पर्वणी आहे की त्यांनी नक्कीच आर्किटेक्चर, अँटोनियो गाउदी यांचे आर्किटेक्चर आपल्याला बार्सेलोनामध्ये पाहायला मिळतात. साग्रादा फॅमिलिया हे जे कथिड्रल आहे, जे अजून त्याचं काम सुरू आहे इतक्या वर्षांपासून, ते पूर्ण नाही झालंय, ते असेल किंवा पार्क गुए असेल बार्सेलोनाला, प्रचंड अक्षरशः पर्वणी आर्ट लव्हर्स साठी तिथे. हो, जिथे खरं तुझं म्हणणं, स्पेन हे आर्ट लव्हर्ससाठी तर पर्वणीच आहे, म्हणजे खरंच पर्वणी आहे तिथे. पण ह्याच्यासाठी म्युझियमला गेलंच पाहिजे असं सुद्धा नाही. आपण जेव्हा रस्त्यावर नुसते चालतोय म्हणजे बार्सिलोनामध्ये, तर काही ना काहीतरी आपल्याला दिसत जातं. जसं तू अँटोनियो गाउदीचा उल्लेख केलास, अँटोनियो गाउदी यांचं कासा बाटियो हे जे घर आहे ते एवढं सुंदर आहे, एखाद्या पिक्चर पोस्ट कार्ड मधलं. आणि गाउडीला समुद्राचं थोडं अट्रॅक्शन होतं, त्याच्यामुळे समुद्राच्या जशा लाटा या लाटांवरून इन्स्पिरेशन घेऊन त्यांचं सगळं जे आर्किटेक्चर आहे ते कधीच सरळ लाईन्स नसतात, पण त्याच्यात आपल्याला वेव्स दिसतात. म्हणजे आपण पार्क ग्युएलला भेट दिली, आपण कासा बाटियोला गेलो किंवा साग्रादा फॅमिलियाला सुद्धा, हे सगळे इन्फ्लुएन्सेस हे सगळीकडे दिसत असतात. पण आपला आता वेळ संपतोय आणि आपण स्पेन बद्दल काय, त्याच्या एकेका शहराबद्दल देखील जर बोलत राहिलो तर अर्धा एक तास आरामात निघून जाईल एका शहरामागे. पुढच्या काही ट्रॅव्हल कट्टाच्या पॉडकास्टवर आपण नक्कीच ह्याबद्दल जास्त डिटेलमध्ये बोलू. पण आता शेवटचं तुला काही सांगायचंय का जितेश मंडळींना? हो ताई, आता मला हेच माझ्या देखील मनात हाच प्रश्न येत होता की जेव्हा एका देशात इतकं सगळं असतं पाहायला, इतकं सगळं असतं, तर माणूस आपण नक्कीच कन्फ्युज होऊ शकतो की काय पाहावं आणि काय नाही, अशी आपली परिस्थिती होते. पण ह्यासाठी तर आपण विणावल कस्टमाइज्ड हॉलिडेज कडे येतो, तिथे आपली एक्सपर्ट टीम
आपल्याला सांगू शकते की रेकमेंडेशन देऊ शकते की कुठे जायचं, काय पाहायचं, काय खायचं, काय करायचं या गोष्टी. तर मॅम तुम्ही या बाबतीत काय सांगाल की एक जनरली इन शॉर्ट, आता ब्रीफ, आपल्याकडे वेळ कमी आहे मला माहिती आहे, स्पेन हा देश जेवढा आणि त्याचं संस्कृती जेवढी व्यापक आहे तितकाच व्यापक हा विषय आहे बोलायला, पण ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल की इन ब्रीफली कुठे जावं, कसं जावं आणि कोणती कोणती ठिकाणं कव्हर करावी? जितेश, ह्याच्यात मला असं सांगायचंय की ही आपली पहिली ट्रिप आहे की दुसरी आहे, किंवा आपण एकदाच जर स्पेनला भेट देणार असू तर ह्याच्यावर आपली आयटनरी काय असावी हे ठरतं. पण नक्कीच जी मुख्य ठिकाणं आहेत ती म्हणजे बार्सिलोना, मद्रिद आणि सेव्हिया. ह्या 3 ठिकाणी तरी आपण नक्कीच भेट द्यावी. आणि जे काही आपण आता बोललो, म्हणजे आपण स्पेनच्या कल्चर बद्दल बोललो, आपण फूड बद्दल बोललो, तर तिन्ही गोष्टी आपल्याला आणि आर्ट बद्दल देखील बोललो. म्हणजे बहुतेक आर्ट म्युझियम्स हे मड्रिडमध्ये बघायला मिळतात. सो मड्रिड मधले जे मुख्य स्क्वेअर्स आहेत मध्ये, म्हणजे प्युर्ता देल सोल किंवा प्लाझा मेयोर, या ठिकाणी सुद्धा संध्याकाळी फिरणं, भेट देणं, कारण मुख्य अट्रॅक्शन ही सगळी तिथेच दिसतात. त्यानंतर बार्सिलोनाला जर आपण भेट देतो तेव्हा जो मी आधी उल्लेख केला तो मेन शॉपिंग स्ट्रीट हा ला रामलास, पण हा मोठाच्या मोठा अव्हेन्यू आहे आणि ह्याच्यावर अगदी समुद्राच्या कोस्ट पासून ते आतपर्यंत आपण चालत जाऊ शकतो. त्यानंतर अजून एक छान गोष्ट मला बार्सिलोनाला आवडते ती म्हणजे पॉब्ले एस्पॅन्यॉल. पॉब्ले एस्पॅन्यॉल हे एक स्पॅनिश विलेज आहे आणि हे ना एक ओपन एअर म्युझियमच म्हणता येईल. म्हणजे तिथे स्पेनच्या अनेक वेगवेगळ्या प्रांतातली घरं ही कशी आहेत हे सगळी तिथे त्यांनी बांधलेली आहेत आणि आपल्याला तिथे फिरता येतं. पण आपण नुसतेच फिरत नाही, तर तिथे छोटी छोटी रेस्टॉरंट सुद्धा आहेत, तिथे काही आर्टिस्ट बसलेले असतात, ते त्यांचं आर्ट करतात. आपण त्यातले एखादं पेंटिंग वगैरे किंवा एखादं स्कल्पचर विकत सुद्धा घेऊ शकतो. आणि काही डान्सेस सुद्धा असतात, शोज आहेत, आणि मग भरपूर रात्रीपर्यंत हा सुरू असतो. त्यामुळे हे मला पब्ले एस्पॅन्यॉल हे खूप आवडलं की आपण बार्सिलोनाला जेव्हा जातो तेव्हा तिथे आपण भेट देऊ शकतो. अर्थातच बीच सुद्धा सुंदर आहे आणि मला आठवतं आम्ही बीच साइड बार्सिलोनाच्या फिरत होतो आणि थोडं पुढे जाऊन तिथे ना खूप सारी, जशी आपल्याला गोव्याला दिसतात तशीच बार्सिलोनाला देखील बीच साइड रेस्टॉरंट्स आहेत, काही शॅक सुद्धा आहेत. आणि हा, इथे पाएया हा तिथला बरोबर जो आहे. फेमस भात आपल्याला म्हणता येईल, एक बिर्याणी सारखा भात थोडक्यात बरोबर सांगायचं तर, पण त्यात जास्त सी फूड असतं. सो बरोबर. ह्यांनी बनलेला तो पाएया ते टेस्ट करणं, सांग्रिया हे त्यांचं जे ड्रिंक आहे, पेय बरोबर. आहे, ज्याच्यात फळं, वाईन हे सगळं मिक्स केलं जातं, ह्या सगळ्याचा आस्वाद घेणं, हे सगळं काही आपल्याला बार्सिलोनाला करता येतं. आपण बार्सिलोना ते मड्रिड ट्रेननी सुद्धा जाऊ शकतो किंवा आपण कोचनी सुद्धा जाऊ शकतो. त्यानंतर मॅड्रिडहून जेव्हा आपण खाली सेव्हियाकडे येतो, किंवा अर्थातच फ्लाईट सुद्धा आहेतच, तर सेव्हियाकडे येता येता कॉर्डोबा हे मध्ये लागतं आणि त्याला नक्की भेट द्यावी. कॉर्डोबाच्या आधी टोलेडो हे स्पेनचं आधीचं कॅपिटल हे तिथे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यात सुद्धा रोमन इन्फ्लुएन्स दिसतो, आपल्याला इस्लामिक इन्फ्लुएन्स दिसतो, ख्रिश्चन इन्फ्लुएन्स दिसतो, सगळं काही टोलेडोला, आणि ज्युईश सुद्धा. सो हे सगळं जे मेन साइट्स टोलेडो सिटी टूर करून आपल्याला जुनं गाव आहे ते त्याच्या त्या रस्त्यांमध्ये फिरून आपण कॉर्डोबाला येतो. परत कॉर्डोबा फिरताना माझी आवडती जागा कॉर्डोबाची म्हणजे द फ्लावर स्ट्रीट. आणि तिथे हा, आपण जेव्हा जातो तेव्हा पांढऱ्या शुभ्र भिंतीवर खूप सारे बोगनवेला, म्हणजे निळ्या आणि बहुतेक करून निळ्या रंगाच्या छोट्या छोट्या पॉट्स मध्ये आणि इतर ह्याच्यात संपूर्ण स्क्वेअर तो फुलांनी भरलेला आहे. म्हणजे तुम्ही जर कधीही सर्च केला गुगलवर किंवा इंस्टाग्रामवर तर हे एक चित्र नेहमीच दिसतं आणि खूप छान सुंदर जागा आहे ती. त्यापुढे मग आपण सेव्हियाकडे येऊ शकतो. सेव्हियाचं आपण मेन साईट सीइंग करू शकतो आणि तिथून पुढे आपण जिथे बोललोच नाही आहोत ते म्हणजे स्पेनचे बीचेस आणि आयलंड. नक्कीच. सो हो. मेन एक सेव्हियाहून जवळ जर बीचला जायचं असेल तर खाली आपण मलागाकडे जाऊ शकतो आणि मलागामधून मार्बेया या फेमस बीच साइड डेस्टिनेशनला भेट देऊ शकतो. त्याचबरोबर बार्सिलोना जवळ कॉस्टा ब्रावा आणि अजून थोडं पुढे आलं की कॉस्टा ब्लांका. सो जर मार्बेयाच्या तिथे कॉस्टा डेल सोल म्हणजे सन कोस्ट असं त्याला म्हणता येईल, आणि वरती जर गेलं तर कॉस्टा ब्लांका हा द व्हाईट कोस्ट, कारण पांढरी शुभ्र वाळू आहे तिथे. या सगळ्या बीचेसवर भरपूर वॉटर स्पोर्ट्स, स्क्युबा डायव्हिंग, नुसतं आराम जरी करायचा असेल किंवा लहान मुलांना देखील फॅमिली हॉलिडेजसाठी सुद्धा अगदी सुंदर जागा आहेत त्या. आणि त्याचबरोबर स्पेनची 2 आयलँड्स
मेडिटेरेनियन एरियामध्ये असलेले बलेरिक आयलँड, मेयोर्का, मेनोर्का आणि इतर बरेच आयलँड, आणि त्याचबरोबर आफ्रिकेच्या जवळ असलेली कॅनरी आयलँड म्हणजे ग्रँड कॅनरिया, ही सगळी, त्यानंतर पार्टी आयलँड, इबिजा. सो जसं मी म्हटलं तसं स्पेन बद्दल बोलताना वेळ कधीच पुरणार नाही, पण मला बरोबर. वाटतं इतक्या काही सुंदर गोष्टी आहेत त्यात, की नक्की आपल्याला काय करायचं आहे आणि नक्की काय बघायचंय. म्हणजे जर आपल्याला कल्चरमध्ये जास्त इंटरेस्ट असेल तर आपण एक वेगळा प्रोग्राम करू शकतो. आपल्याला बीचेस आणि एक मस्त सुंदर हॉलिडे हवा तर एक आठवडा देखील आपण केवळ फक्त एक बीच आणि त्याच्या बरोबरचं शहर एखादं असा सुद्धा प्रोग्राम करू शकतो. किंवा आपल्याला सगळंच पाहायचं असेल तर ते देखील आपण कमीत कमी 1 आठवडा ते 10 दिवस असा घेऊन हा स्पेनचा सुंदर प्लॅन होतो. पण जितेश, आपण भरपूर स्पेन बद्दल आज बोललोय आणि ह्याच्या पुढेही तुझं स्पेनचं प्रेम बघून मला वाटतं मंडळींना नक्कीच आवडेल तुझ्याकडून एखादं दुसरं काही एखाद्या नक्कीच. शहराबद्दल ऐकायला. पण नक्कीच. थँक्यू जितेश, आज तू इथे छान एक इंट्रोडक्शन केलं स्पेनचं. म्हणजे त्यांच्या रॉयल्टी पासून, स्पोर्ट्स पासून, फूड पासून, कल्चर, फेस्टिवल्स, इतक्या विविध प्रकारच्या गोष्टी आहेत जे आपण स्पेनमध्ये एक्सपिरियन्स करू शकतो. सो अर्थात आता युरोप उघडलेलं आहे आणि आपण नक्कीच स्पेनला भेट देऊया. मंडळी, पुढच्या आठवड्यात असाच एखादा सुंदर देश घेऊन किंवा एखादं सुंदर शहर घेऊन आपण परत ट्रॅव्हल कट्टावर भेटू. पण तोपर्यंत ट्रॅव्हल कट्टा ऐकत राहा आणि शेअर करा आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर. सो धन्यवाद अँड बाय बाय. बाय जितेश. Adiós, Tai. Y muchas gracias.